तुमचा जन्म अनुराधा नक्षत्रावरती झाला आहे का? थांबा मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या नक्षत्रवृक्ष रांगोळी सिरीजच्या 17व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. तर नमस्कार मंडळी, मी सुप्रिया. आजचं नक्षत्र आहे रांगोळीसाठीचं अनुराधा नक्षत्र आणि त्याचा आराध्य वृक्ष आहे नागकेशर. मागील व्हिडिओमध्येच म्हणजे विशाखा नक्षत्राच्या साठी सुद्धा जो आपण व्हिडिओ केला होता त्याही नक्षत्राचा आराध्य वृक्ष नागकेशर आहे. त्या व्हिडिओमध्ये मी या वृक्षाची सविस्तर माहिती दिलेली आहे, त्यामुळे या भागात पुन्हा मी हे सांगत नाही. तर या नक्षत्रामध्ये जन्म झालेले लोक कसे असतात ते आता आपण जाणून घेऊया. या नक्षत्रामधील जन्म झालेल्या व्यक्तींना प्रवासाची खूप आवड असते, परोपकारी असतात, नेहमी कार्यांमध्ये त्यांच्या मग्न असतात, उदार आणि दयाळू असतात आणि यांच्या विचारांचा थांगपत्ता लागणे किंवा यांच्या मनाचा ठाव घेणे हे अगदीच अशक्य असतं. प्रसंगी हे बदला घेण्याची वृत्ती यांच्यामध्ये आढळून येते, पण वेळ आल्यावर मात्र विंचवाप्रमाणे डंख मारल्याशिवाय राहत नाहीत. हे उत्सवप्रिय असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या सामाजिक आणि पारिवारिक धार्मिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो. शत्रूंनाही अजिबात घाबरत नाहीत, तर शत्रूचं खच्चीकरण करण्याची अद्भुत शक्ती या लोकांमध्ये असते. वकील, सर्जन, ज्योतिषी, लेखक, नट या व्यवसायांमध्ये यांना उत्तम यश मिळू शकते. जर तुम्हाला नागकेशर रोपाचे रोप किंवा बिया घ्यायच्या असतील तर त्याची फ्लिपकार्ट लिंक मी या व्हिडिओमध्ये देत आहे. तर इच्छुकांनी ती नक्की खरेदी करा आणि आपल्या आराध्य वृक्षाची सेवा जरूर करा. ह्याचे फळ चांगलेच तुम्हाला नक्की मिळेल. आणि निसर्गाचं संगोपन करतोय, निसर्गाचं संवर्धन करतोय, हे तर खूप मोठं पुण्याचं काम आहेच आहे. तर तुम्ही जे सगळेजण ह्या रांगोळी सिरीजला मला प्रतिसाद देताय त्यासाठी सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतेय. आणि तुम्हाला तुमच्यामध्ये हे गुण आढळतात का किंवा अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तीतले हे गुण आढळतात का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढील रांगोळीसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. धन्यवाद.